दायित्व आहे आपलं त्याच्याप्रती असं वाटत नाही. म्हणजे तिथली यंत्रणा आम्हाला वापरायला पाहिजे, तिथले सगळे लोक जसे काय आता माझ्या म्हणण्याप्रमाणे वागले पाहिजेत असं आहे. पण तिथं आर्थिक शिस्त आहे का नाही, बाकीच्या काय व्यवस्था आहे का, फायनान्शियल डिसिप्लिन बिघडते का, ह्याचा विचार आम्ही करत नाही. माझा पॉलिटिकल गेन होते की नाही. मग अशा वेळेला खाजगी कारखाने आणि सहकारी कारखाने याच्यातलं मग उत्तम मॉडेल कशाला म्हणता येईल? नाही, खाजगी कारखान्याचं कारखाना म्हणजे व्यवस्थापन आणि आर्थिक शिस्ती दृष्टीनं योग्य आहे, पण शेतकऱ्यांना ते किती योग्य होईल हा पुन्हा भविष्यातला वेगळाच प्रश्न येतो ना. माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की सहकारी तत्वावरची आर्थिक व्यवस्था हीच आपल्याला तारू शकते. फक्त तो जो काही सहकारामधलं ते नेतृत्व आहे ना, त्याची दूरदृष्टी चांगली असली पाहिजे. हां, एखादा अपवादात्मक अशी उदाहरणं आहेत की एकमुखीच नेतृत्व होतं, पण दृष्टी नव्हती, तेही कारखाने अडचणीत आलेले आहेत. पण सहकारीच मॉडेल हे कधी चांगलं राहील, फक्त ते कशा पद्धतीनं पुढं राबवायचं, त्याच्यावर कुठल्या पद्धतीच्या सुधारणा आणायच्या, प्रसंगी काही बंधनं आणायची, हे थोडंसं अजूनही शासनाचा हे राहतो. कारण सहकार तत्वात असल्यामुळे कारखानदार नाही म्हटलं तर सरकारचा आहेच त्याच्यावर कंट्रोल. व्यवस्थापनामधली पारदर्शकता असेल किंवा हो, बाकी सगळं. नाही असं कसं आहे बा, कोणताही व्यवसाय जो चालतो तो तुमची आर्थिक शिस्त बिघडली नाही पाहिजे, तुमच्या वागण्या आणि सगळ्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, आणि प्रशासनामध्ये कारखान्याचं हित पहिलं असलं पाहिजे, मग बाकीच्या गोष्टी असल्या पाहिजे. मग तिथं कोणीही जवळ आणि कोणी लांबचा नाही, ती शिस्त सगळ्यांनाच असली पाहिजे. ह्या बेसिक 3-4 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर अडचणी येत नाही. मुख्य गोष्ट कशी आहे की सहकार कारखानदार हे कोणासाठी आहे तर शेतकऱ्यासाठी आहे. मग आपण जी गोष्ट करतो ती गोष्ट त्याच्या हिताची आहे का, एवढाच एक निर्णय घेण्यापूर्वी आपण मनाला विचार केला तर सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळते. ज्या क्षणी तुमच्या मनाला वाटेल की ते हे शेतकऱ्याच्या हिताचं नाही, त्यावेळेला तो निर्णय जर तुम्ही थांबवू शकला तर ते नक्कीच सहकारी चळवळीला पूरकच ठरेल. साहेब, आपण जवळपास 19 वर्ष शाहू कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. या कालावधीमध्ये कारखान्याने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले, नव्या उपाययोजना केल्या, अतिशय कल्पक गोष्टी केल्या. तो प्रवास आम्हाला थोडा जाणून घ्यायचा आहे की त्या कारखान्याचं नाव नेहमीच म्हणजे चांगल्या व्यवस्थापनामध्ये आजवर म्हणजे प्रत्येकानं घेतलेलं आहे. तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण होतात, आपण पुढाकार घेतला होता, याविषयी जाणून घ्यायचं. नाही, त्याचं म्हणजे अगदी नम्रपणे मी सांगेन की त्याचं सर्व श्रेय जातं दिवंगत विक्रमसिंग राजे यांना. कारण ते बायोलॉजिकली शाहू महाराजांचे नातूच लागतात. आणि मला असं नेहमी वाटायचं की शाहू महाराजांच्यामध्ये जे एक दृष्टी होती समाजाप्रती, ती दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांचा कोणताही विचार जर असला तर तो शेतकऱ्यांच्या म्हणजे मला हे पूरक आहे का हे त्यांचा असायचा हे नेहमी. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला कारखानदारी चालवायची त्यावेळेला धोरणात्मक गोष्टी आपण ठरवायच्या संचालक मंडळानं, बाकीच्या गोष्टी एमडे आणि खालच्याने राबवायच्या, हे त्यांचं कटाक्ष धोरण होतं. मग एखादा निर्णय घेतला कोणताही असू दे तर त्यामध्ये मग कधी बदल नाही आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही, मग तो कोणी असू दे. दुसरी गोष्ट, आर्थिक निर्णय हे आर्थिक निकषावरच घेत होतो. तर आम्हाला आर्थिक क्षमता आहे तरच गुंतवणूक करायची, तरच आपण एखादी गोष्टी हे करूया. एक्सपान्शन असेल, मॉडिफिकेशन असेल, काय ती नसेल तर नाही करायची. म्हणजे तुमचं आर्थिक शिस्त कुठेही बिघडता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचं पारदर्शकता. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं आपल्या मॅनेजमेंट म्हणतं की बॉटलनेक इज ऑलवेज ॲट द टॉप. बॉटलनेकवरच असते, पुन्हा खाली सरळ छोटं अडकलं तर तिथंच अडकतं आहे. तर ती जर क्लिअर असेल तर मग काही प्रॉब्लेम आहे नाही. तर त्यांचं वागणं किंवा त्यांची स्वतःची शिस्त एवढी चांगली होती की कारखान्याचं साधं वाहनसुद्धा ते खाजगी कामाला वापरलं तर भाडं भरत होते. म्हणजे तुम्हाला सांगून पटणार नाही. असं खूप पाहायलाच मिळत नाही. म्हणजे आम्हाला कधी लागली तर मग माझ्याकडं त्यावेळेस स्वतःची गाडी नव्हती, तर मग मी विचारायचं असं तर जा घेऊन जा म्हणायचे. म्हणजे मला स्वतः ते खटकायचं की चेअरमन नेत नाही त्यांना आपण नेते, म्हणजे गिल्ट वाटायचा. नेतृत्वच तसं असेल तर मग ऑटोमॅटिक होतं. आणि
मग जे काय आम्ही नवीन प्रयोग सगळे केले ना, त्यांना ते खूप आवडायचं. नवीन प्रयोग करूया, नवीन ठिकाणी जायचं, नवीन लोकांना भेटायचं, माहिती घ्यायची. म्हणजे जसे त्या चेंजेस इंडस्ट्रीत येईल ते आपण स्वीकारले पाहिजे, त्यांचं मत असं आहे. ते कोणत्या टप्प्यात की जे तुम्हाला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचे होते या सगळ्या साधारण ह्याच्यामध्ये? 2002 पासून 2015 पर्यंत आम्ही अनेक प्रयोग केले. हां. म्हणजे 2002ला आम्ही काय म्हणायचं कॉम्प्युटरायझेशन राबवलं सगळं म्हणजे त्या काळात. आणि ते पूर्ण आम्ही इनहाऊस केलं. आम्ही बाहेरचं काही नाही. आम्ही स्टाफ घेतला. एक कन्सल्टंट तुमच्यासारखी नेमली त्यातली आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला आणि आमच्याच लोकांनी ते डेव्हलप केलं. मग ते आम्ही इतकं छान केलं की ते म्हणले हे आपण देऊ शकतो लोकांना. मग आम्ही ते 1-2 कारखान्यांना विकलंच होतं. मग ते आमच्या सगळ्या डिपार्टमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटची स्ट्रेंथ आणि हे बघून साखर संघाचं एक करायचं होतं. त्याने आम्हाला ते काम दिलं. अर्थात ते मेरिटवर दिलं, निगोशिएशन झालं, सगळं झालं. पण ते काम आम्ही करू शकलो. एक साखर कारखाना, साखर संघाचं. म्हणजे मग वेब असेल, स्वतःची वेबसाईट असेल, नंतर साखर धंद्यामध्ये कधी नव्हतं ISO असतील वेगवेगळे, ते घेणं असेल, ISO घेतलं. मग ते वेगळे ISO 9001 घेतलं, पुढचं घेतलं, FSSAI घेतलं. साखर उद्योगामध्ये म्हणजे तसा तो ऑर्गनाईज असला तरी देखील ज्या पद्धतीचे म्हणजे कारभार चालतो किंवा तिथं ISO घेणं हे खूप मोठं. मग सुरुवात केली म्हणजे असं एक म्हणजे त्या काळात जे काही नवीन असेल ते पहिल्यांदा शाहूनं केलं. मी बेंचमार्क शाहू मग आणि ते आमचे राजे नेहमी म्हणायचे की आपला बेंचमार्क आपणच पाहिजे, तो आपण मोडायचा, दुसऱ्याकडे बघायचं. त्यांचं असं तुमचं चांगलं आहे ना, ह्याच्यापेक्षा चांगलं करा. त्यामुळे मगाशी सांगितलं तर शेतकऱ्यांचा तो प्रयोग आम्ही राबवला. कोणता की त्यांचं टनेज वाढलं पाहिजे. शेवटी सगळं चाललंय हे त्याच्यासाठीच चाललंय आणि दिसतंय. मी भुसाल दर देते पण टनेजच नाही, त्याला काय हातात येणार. मग तोही आम्ही ऊस विकायचे कार्यक्रम तर सुरूच होते. बेणं देणं असू दे, त्याला सपोर्ट देणं असू दे, खतं देतो आम्ही म्हणजे बिनव्याजी आणि क्रेडिटवर. मग एक वेबसाईट आम्ही निर्माण केली, कॉम्प्युटरायझेशन आम्ही केलं. त्यानंतर मग कोजनला जायचं ठरवलं. त्या काळी ते कार्बन क्रेडिटचा मोठा प्रयोग होता. मग आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न केले रजिस्ट्रेशनला. आम्हाला कार्बन क्रेडिट घेणारी पार्टी पण मिळाली ऑस्ट्रियाची. त्याने आमच्याशी करार पण केला. पण तिथे जी युनायटेड स्टेटची जी ती संस्था आहे ना, त्याने ऑल ऑफ सडन चेंज केलं. म्हणजे त्यांचे जे नॉर्म्स होते ते टेक्नॉलॉजी चेंज या खाली होतं. तर आम्ही जी टेक्नॉलॉजी घेतली ती कारण व्हायचं त्यांचं म्हणणं त्याच्या पुढची टेक्नॉलॉजी आली, त्यामुळे हा चेंज होत नाही. त्या दुर्दैवानं आम्ही सजेस्ट केलं तरी एका कारखान्याला त्याचं क्रेडिट घेता आलं. पांडुरंग म्हणून होता परिचारकांचा. त्यांच्या MDने मी सांगितलं असं आहे तू घेऊन टाकता पडतो. तर त्यांचा आमच्या 1 वर्ष अगोदर झाला. त्यांना ते मिळाले बेनिफिट, पैसे मिळाले. पण आमचं ते होऊ शकलं. पण आम्ही तोही विचार केला कार्बन क्रेडिट आपल्याला मिळालं पाहिजे. मग डिस्टिलरीचा प्रोजेक्ट पण आम्ही राबवला. तो सगळा ऑटोमायझेशनमध्येच आम्ही केला. त्यानंतर साखर धंद्याला मार्केटिंग करायला पाहिजे हा जो विषय होता तो आम्ही आणला. तर मार्केटिंगला नव्हतंच कुणाकडं. मार्केटिंग हा विषयच नव्हता ना. साखर विकायची म्हणजे काय, सम्राट हॉटेलवर जायचं, सगळ्या कारखाने टेंडर काढायची, व्यापारी यायचे, काहीतरी भरायचे, जास्तीचं मंजूर करायचं, संपला विषय, जेवण करून घरी जायचं. पण आपण मार्केटिंग करायला पाहिजे. आपण मग आम्हाला काय व्हायलं की एक्सपोर्टची संधी आली 2002-03 ज्यावेळेस साखर जास्त झाली त्यावेळेला. मग आपल्या साखरेची क्वालिटी चांगली असल्यामुळं जे काही नॉर्म्स आहेत इंटरनॅशनल ते मॅच झाल्यामुळं आपल्याला संधी मिळाली. मग त्यात आपण पुढाकार घेतला. पुढाकार घेतल्यानंतर मग राजे म्हणले की आपण व्यापाऱ्याला इथे विकण्यापेक्षा आपण विकू शकतो का. मग तो आम्ही काही लोकांचा सपोर्ट घेतला. मग आपण DGFTकडनं आपल्याचं लायसन्स घेतलं एक्सपोर्ट हाऊसचं आणि आपण आपल्या सुरू केलं ना. आणि मग हे मार्केटिंग करण्यासाठी मग आम्ही जाहिरात दिली. तर साखर कारखानदारीत मार्केटिंग डिपार्टमेंट आता कोण अर्ज करणार. पण सेल्सला असलेले 2-3 क्लार्क असे आले. त्यात एक आले ग्रस्त की तो MBA होता मुलगा आणि साखर कारखाना नुकताच आला होता. त्यांनी डिस्टिलरीकडचं मार्केटिंगचं काम केलं आहे का, म्हणजे लिकर होती त्यांची. आणि ते सोडून मला वाटते वळसे साहेबांच्या कारखान्यात जस्ट लागला होता मार्केटिंग. मग राजेने म्हटलं आपण आता कोणच नाही यांना घेऊया आणि आपल्याला वाटते ट्रेन होईल, यंग आहे एकदम. आम्ही त्यांना घेतलं आणि त्यांनी खूप छान काम केलं. आणि मग त्याच्या हाताखाली 3-4 माणसं आम्ही मार्केटिंग टीम केली. आणि मार्केटिंग करत असताना मग आम्ही असा विचार केला की हे टेंडर वगैरे काढण्यापेक्षा आपल्याला इन्स्टिट्यूशनल बायर मिळतात का बघूया, किंवा आपण पॅकमध्ये देते का बघूया.
मग सुरुवातीला आम्हाला कोका कोला अप्रोच झाला. हां. मग कोका कोलाशी आलं त्यांनी मग सांगितलं आमचं ऑडिट असेल, आम्हाला ह्या गोष्टी लागतील, हे सर्टिफिकेट. मग त्यांना सांगितलं की आमच्याकडे एक आहे ISO 9001 आहे. तर ते म्हटले नाही आम्हाला FSSAI लागेल. मग ती घेऊया. मग त्याने येऊन आमची पाहणी केली. त्या पद्धतीनं मग आम्ही सगळे ज्याला हाऊसकीपिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या मेंटेन केल्या. त्यांची प्रोडक्शन प्रोसिजर त्यांना दाखवली आणि सुरुवातीला आमची कोका कोलापासून सुरुवात झाली. कोका मला वाटतं पहिलंच हे असेल कोणत्या कारखान्याने. नाही, हा पहिला प्रयोग होता. हां. मग कोका कोलानंतर मग एक एक वाढत गेले. असंच मग व्यापाऱ्याच्याच थ्रू हल्दीरामला आपली साखर गेली होती. हां. हल्दीरामचे जे मालक आहेत बाबूजी अग्रवाल, हं. ते खूप म्हणजे खूपच अनुभव आहे त्यांचा. आता तर खूप वय झालं त्यांचं. तर ते तेल असेल, साखर असेल असं ते त्यांची लॅब असली तरी स्वतः सांगा हे योग्य आहे, योग्य नाही. अनुभवाचा हात. हां, तेल असं हे चाकायचे आणि हे सांगायचे योग्य आहे. तसं साखरेचं पण. मग त्यांनी त्यांच्या व्यापाऱ्याला ही साखर कुठली तर त्याने असं आहे ही साखर जरा जास्त घेत चला. मग ते हळूहळू आपली सुरू झाली. हं. मग आम्ही रिक्वेस्ट केली आणि ते पण आले कारखाना व्हिजिट केली त्यांनी बघितलं. मग जवळजवळ वर्षाला 1,00,000 पोती ते घ्यायला लागले आपले म्हणजे हल्दीराम नागपूरचे. असं मग एक आम्ही ठरवलं की आपण इन्स्टिट्यूशनल बाहेरच डेव्हलप करूया. आमच्या मनात तेव्हा वाटतं की कधी ना कधी डिकंट्रोल जर झाली तर आपले बाहेर फिक्स पाहिजे. असं करत करत आम्ही त्यानंतर मोरडे फूड्स म्हणून एक चॉकलेट बनवतात. मग आम्ही बास्किन रॉबिन आम्हाला जॉईन झाला. त्यानंतर इन्बिस्को म्हणून एक इंडोनेशियन बिस्किट कंपनी आहे त्यांचे एक हैदराबाद मोठे ब्रँड्स सगळे आले. आणि आता तुम्हाला आश्चर्य वाटेल 90% साखर इन्स्टिट्यूशनल जाते शाहूला. त्यांना टेंडर काढावं लागत नाही काही नाही. आणि 10% आम्ही रिलायन्सला पाऊचमध्ये देतो. 1 किलो 2 किलो 5 किलो ते आम्ही मशीन घेतली. राजे म्हणजे हे परवडणार का होताडे तुला बघूया आपण म्हटलं पण प्रयोग करायचे. त्यांचे फुल सपोर्ट असायचा. मग आम्ही काय केलं की मशीनची कॉस्ट ठीक आहे पण लेबर कॉस्ट जी होती भरण्याची त्यांनी ते हे फिलिंगचं मटेरियल द्यायचं मग त्याला लागणारे लेबर वगैरे सगळं कॅल्क्युलेट करून त्यांना सांगितलं की इतके तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील आणि आम्हाला एक त्यात 50 रुपये तरी क्विंटलला जास्त मिळायला पाहिजे. तर आमचा करार झाला. आता माझ्या म्हणते ते 70-80 हजार क्विंटल दरवर्षी जातात. त्याशिवाय शाहूने स्वतः थोडं थोडं सुरू केला आता अलीकडे. तो एक वेगळा सेगमेंट झाला म्हणजे कुठं पॅकिंगचा. आणि मोरडे फूड्सने सांगितले की आम्हाला साखर नेऊन दळावी ग्राइंडच करावी लागते म्हणजे तर आम्हाला बारीक साखर पाहिजे. मग बारीक साखर मग आम्ही चिपके मी बसलो हे बारीक तर साहेब म्हणले त्याच्या जाळ्या बदलायला पाहिजे ते हे करायला पाहिजे. काय करायचं ते करा. आपण त्यांना एवढी बारीक साखर द्यायची. मग ते बदल केले. मग त्यांनी सांगितलं तुमचे मॅग्नेट्स बदलावे लागतील कारण मॅग्नेटमधनं जे कॅच करतो आपण पार्टिकल्स विशेषतः स्टीलचे वगैरे ते तुमचे एवढे पॉवरफुल नसतात आणि मग ते आम्हाला इथं चालणार नाही. म्हटलं तुमची कुठलेच सांगा ते बसवतो. मग मी मोरडेपोड व्हिजिट केली नाशिक रोडला. ते गोवर्धन डेअरी वगैरे तुम्हाला माहिती असेल त्याच्या पुढंच आहे ते आणि महाराष्ट्रीयन माणसं आहेत ते. त्यांच्या कंपनीचे आम्ही फसवून टाकले म्हणजे त्यांना जे जे हवं ते चेंजेस केले. असं प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही जर साखरखान गेला ना तर शुगर हाऊसमध्ये ऑक्सिजनला कबुतरं बसतात आणि सगळं घाण करतात. आम्ही सगळ्याला जाळ्या मारून टाकल्या. म्हणजे कारखाना स्वच्छ असला पाहिजे क्लीन असला पाहिजे. आणि गाड्याचं सुद्धा म्हणजे ट्रक्स यायचं ना आपलं काय काम आहे साखर भरून देणे ट्रक पार्टीनं बघायचं आहे. पण आम्ही तसं नाही केलं. काय वेळेला काय अनुभव आला की एक माल उतरून दुसरा ट्रक डायरेक्ट येतो. मग काय वेळेला त्यात किडे असतात काय माश्याचे ट्रक असतात काही असू शकतं. तर ते कोकला काय झालं ह्याला गिरगावला गेल्यांना गुरगावला ते म्हणले अहो साहेब यावेळेला बारीक किडे आहेत पोत्यावर. म्हटलं नाही आम्ही गेटवर गाडी चेक करायची तरच अलाव करायची भरायला नाही तर तू परत जाऊन ॲडिशनल सर्व्हिस द्यायला सुरू केली. म्हणजे ग्राहकाला काय पाहिजे अशा पद्धतीने आम्ही मार्केटिंगमध्ये गेलो. आज शाहूचं एक्सपोर्टला असतं ते आणि डोमेस्टिक असतं नाव आहे म्हणजे साखरेच्या त्यांच्या गरजेनुसार साखर. मग आमचा नेक्स्ट टप्पा होता की आपण सल्फरलेस करू. ते आता केली त्यांनी 2 वर्षापूर्वी. आता सल्फरलेस शुगर आहे. सहकारामध्ये व्यावसायिकता आणली आणि काळाप्रमाणे बदलत गेलो अनेक गोष्टीमध्ये. मग मशिनरी असेल ऑटोमायझेशन केलं असेल. ऑटोमायझेशन सुरुवात केली आम्ही. ऑटोमायझेशन 100% असतं कुठं ब्राझीलला गेलो आम्ही. आम्ही तिथं भेट मी 2002ची गोष्ट सांगतोय. 2002मध्ये जाऊन आम्ही ब्राझील मग त्यामुळेच ही माहिती मिळाली की ब्राझील आणि इंडिया उसापासून साखर बनतात एवढंच साम्य आहे बाकी काहीच साम्य नाही. होल्डिंग प्रचंड कारखान्यांची कॅपॅसिटी प्रचंड सगळं ऑटोमायझेशन चेअरमनच्या एवढ्या खोलीत सगळ्या कॉम्प्युटरवर सगळ्या सिस्टीम चेक कर
फ्लोअरवर माणसं खूप कमी. पण त्यांची टेक्नॉलॉजी आम्ही थोडी आणली सुरुवात, स्मार्ट कंपनी होती ती, पण ते आर्थिक गणित बसणं खूप कॉस्ट झाली. मग आम्ही त्या लोकल माणसाला म्हणले की तू हळूहळू डेव्हलप करतोस का बघ. मग आम्ही त्याला असा प्रयोग दिला की टोटल कारखान्याचं ऑटोमेशन करायचं आहे, तुझं एकदा कॉस्टिंग सांग. ते इव्हेंच्युअली पुढं निम्मत झालं. पण हे जे काही बदल आहेत, जे काय आता नवीन पुढं येणार आहे ते आम्ही स्वीकारत गेलो सगळ्या क्षेत्रात. म्हणजे मार्केटिंग असेल, तुमच्या फॅक्टरी इंजिनिअरिंग साईड असेल, प्रोसेस साईड असेल, किंवा शेतीमध्ये अनेक पुरस्कार पण मिळाले. हां, मग त्यामुळं कसं झालं की आर्थिक शिस्तीचे मिळाले, प्रोडक्शनचे मिळाले, ओव्हरऑल पण मिळालं. म्हणजे सगळ्या क्षेत्रात तुम्ही, म्हणजे ऊसविकासचं काम चांगलं आहे, फायनान्शियल तुमचं चांगलं आहे, आणि प्रोडक्शन पण तुमचं काय म्हणूया आपण त्या मेरिटमध्ये बसतो. जे नॉर्म्स असतात आमचे, म्हणजे मिलिंगचे नॉर्म्स असतात, प्रोसेसचे नॉर्म्स असतात, किती % लॉसेस असले पाहिजेत, ह्या सगळ्यामध्ये बसत गेलो आम्ही. मी सगळ्या फिल्डवर मेंटेन केलं. आणि हे सगळं टीमवर्क, म्हणजे एका कोणाचे. पण मला सांगा, एवढं सगळं करत असताना म्हणजे हा काय 1-2 वर्षाचा प्रवास नाही आहे. या प्रवासामध्ये मग इतर सहकारी साखर कारखान्यातले काही लोक आपल्याकडं याचं अनुकरण करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी कधी भेटी दिल्या किंवा अप्रोच? बऱ्याच लोकांनी दिले. मग त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं का? काही लोकांनी केलं. विशेषतः मार्केटिंगच्या बाबतीत काही लोकांनी पुढाकार घेतला. आता बऱ्याच ठिकाणी मार्केटिंग डिपार्टमेंट आहेत. बऱ्याच कारखान्यांनी इन्स्टिट्यूशनल वायर डेव्हलप करायचं सुरू केलेलं आहे. आणि आतल्या म्हणजे बाबतीत सुद्धा, म्हणजे को जनरेशन असेल किंवा ऑटोमेशन कुठलं आपण केलं, कुठल्या कंपनीचं केलं, लोकांनी खूप माहिती घेतली. आणि आमची फायनान्शियल डिसिप्लिन इतकी ट्रान्सपरंट होती की बरेच वेळेला सप्लायर म्हणजे साहेब मला छोटे ऑर्डर द्या. अरे म्हटलं उगीच कुठेतरी किरकोळ ऑर्डर घेऊन तुला त्या काय, म्हणजे मी दुसऱ्याकडनं 150 दिवसाचं केमिकल घेणार, तू 10 दिवसाचं ट्रे घ्या, 8 दिवसाची ट्रायल. साहेब तुमचे लेटर पॅड वेल्डिंग मला ऑर्डर मिळते. शाहूत घेतले ना, घ्या हे. हा एक दबदबा तयार झाला. क्रेडिबिलिटी खूप मोठी आहे. त्या व्यापाऱ्याकडनंच आम्हाला कळाली. मी म्हटलं कशासाठी माझ्या मागं लागला? नाही साहेब तुम्हाला माहीत नाही, ते पहिले विचारतात कुठं कुठं दिलं आहे. शाहूचं नाव घेतली पुढे विचारतच नाही. मग ते मला कागद पाहिजे ना दाखवायला. हे एक विश्वासार्हता खूप वाढवली होती आम्ही. म्हणजे त्या तुम्ही म्हटलं ना पारदर्शकता, त्याचं ते सर्टिफिकेशनच होतं. आपला ना म्हणजे कार्बन क्रेडिटचा विषय झाला, तर साखर उद्योगाच्या बाबतीत प्रदूषणाचा पण विषय येतो. साखर उद्योगाच्या बाबतीत साखरेकडचा प्रदूषणाचा फारसा भाग येत नाही. साखर जिथं तयार होते त्यातून जे सांडपाणी बाहेर येतं त्याचे COD BOD फार हाय नसतात. आणि ते कंट्रोल करण्याच्या बहुतेक सगळ्यांकडे क्षमता आहेत. म्हणजे ती जी सिस्टीम आहे, एरिएशन सिस्टीम, त्यातून ते अगदी चांगलं शेतीला जाईल इतकं पाणी. पण काही आम्ही तर अगदी स्वच्छ पाणी बाहेर काढतो शहराला, अजूनही आहे तिथं. सगळे साखर कारखाने या साखरेच्या बाबतीत. डिस्टलरीच्या बाबतीत सुरुवातीच्या काळाला तितकं स्ट्रिंजंट नव्हतं. आता शासनानं स्ट्रिक्टच केलेलं आहे. त्यामुळं JLD असल्याशिवाय तुम्हाला परमिशन मिळत नाही, किंवा जुना असेल तर तुम्हाला ते बसवावं लागतं. त्यामुळे काय होतं की डिस्टलरीमधून जे पाणी बाहेर येतं त्याला स्पेंट वॉश म्हणतो आपण. एक तर त्या स्पेंट वॉश करून आपण पहिला बायोगॅस करतो, कारण ते एक व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट आहे. त्यातून मिथेन काढून घेतो. त्या मिथेन एक तर तुम्ही तुमच्या बॉयलरला डायरेक्ट जाळू शकता, किंवा आता CBG करू शकता तुम्ही, आता जे नवीन आले टेक्नॉलॉजी, किंवा तो गॅस तुम्ही गॅस इंजिनला देऊन इलेक्ट्रिसिटी तयार करू शकता. 3 तुम्हाला त्याच्यामध्ये हे आहेत अल्टरनेटिव्ह. आणि आलेलं जे सांडपाणी आहे ते आम्ही त्या काळात त्याच्यापासून प्रेसमडवर हे करून कल्चर वापरून खत बनवत होतो. आता ते नको म्हणते शासन. मग आता काय करतो की ते पाणी थोडं पुन्हा कॉन्सन्ट्रेट करायचं, त्याच्यामधले सॉलिड्स वाढले पाहिजे, आणि परत ते एक बॉयलरला द्यायचं. मग ते पाणी म्हणजे स्पेंट वॉश आणि थोड्या प्रमाणात कोळसा असं करून ते जाळून टाकायचं. पण त्याचा एक फायदा होतो, त्यातून डिस्टिलरीला लागणारी स्टीम मिळते, इलेक्ट्रिसिटी मिळते, त्यामुळे डिस्टिलरी पण सेल्फ सफिशियंट होते. आणि हे केल्याशिवाय आता परमिशन मिळत नाही. त्यामुळे आता पोल्युशनचा फारसा मोठा प्रॉब्लेम म्हणजे नाही आहे कुठं. मला अजून एक विचारायचं आहे की साखर कारखान्यांच्या जमिनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात, म्हणजे एरिया मोठा असतो, हंगाम खूप कमी काळ चालतो, मनुष्यबळ असतं, सगळ्या गोष्टी असतात. मग साखर कारखान्याला पूरक असणारे, म्हणजे या व्यवसायाशी पूरक असणारे इतर व्यवसाय कारखान्यांनी सुरू करून
अजून उत्पादन क्षमता किंवा आर्थिक हे वाढू शकतं असं काही आहे का? हे आजच्या घडीला तर तसा काही विचार नाही हं. किंवा कोणाचा दिसत नाही. त्यात परत सहकारी कारखान्याला जागा विनियोग वेगळा करायचा असेल हं. तर परत ते आयुक्तांकडे जावं लागतं हं. किंवा ती संपादित केलेली जमीन असते शासनाची, हं. त्याच्या अटी कंडिशन त्यांना त्या महसूलकडे जाऊन त्याची परमिशन मिळायला पाहिजे, हा भाग. दुसरा, तो कारखाना ज्या तालुक्यात ज्या गावात शेजारी आहे त्याची सिटीची किती क्लोजनेस आहे त्यावर त्याला चान्सेस राहतील. थोडासा रिमोट असेल तर थोडे चान्सेस कमी राहतात. पण काही प्रमाणामध्ये जसं की वारणेनं बजारचा प्रयोग केला, दत्तनीही केला, पण वारणेचा बजार सक्सेस झाला आणि त्याच्या ब्रँचेस झाले. दत्त शिरोळला होऊ शकला नाही कारण त्याला तसे एरियाच मिळाला नाही. त्यांनी दौलतने पार्टिकल बोर्ड्स वगैरे चालू केलं. हां, पार्टिकल बोर्ड, हां बरोबर. जसं आपण कोजन केलं, डिस्लरी केली, तसं बगॅस बेस पार्टिकल केलं. आता त्याच्यामध्ये कसं आहे की कुठलाही व्यवसाय करत असताना एखादा प्रॉडक्ट बनवणे हे काय आता फार स्किलफुल राहिलेलं नाही. कारण तुम्हाला काय बनवायचं आहे याचे प्रोजेक्ट तुम्हाला करू देतात कन्सल्टंट. त्या बेसिसवर तुम्ही बँकेकडे अप्रोच होऊन जे काही 30-70% कर्ज उपलब्ध करू शकता. तुमच्याकडे जमीन असेल, सप्लायर आहेतच मशीन, ते तुम्हाला मशिनरी उभा राहून चालू करून प्रॉडक्ट काढून देतात. इथंपर्यंत आता म्हणजे कोणाला त्यात अडचण काय. क्रक्स ऑफ द मॅटर इज मार्केटिंग. जे आपल्या चर्चेच्या सुरुवातीला सुरुवात झाली की पार्टिकल बोर्डचं मार्केटिंग कोण करणार आणि कुठं करणार. आता बगॅस बेस्ड पार्टिकल बोर्ड हा खूप नवीन कन्सेप्ट होता. कारण अरे हे भुष्याचं आहे, हे टिकेल का नाही, इथंपासून सुरुवात होती. त्यामुळं तुम्हाला मार्केटिंग स्किल त्यावेळेला आणि त्या काळात ज्या काळात नरसिंग गुरुजींनी केलं त्यांची दृष्टी खूप मोठी असेल, पण मार्केटिंगचा विचार झाला नसावा आणि मार्केटिंग नसल्यामुळं ते फेल गेले. कागद कारखाना पण कागद कारखाना मार्केटिंगचा प्रश्न नव्हता, त्याला मार्केट उपलब्ध होतं. कपॅसिटीचा प्रश्न होता. 10-12 टनी 15 टनी कारखाने कुठेही चालले नाहीत. मोठी कपॅसिटी पाहिजे आणि त्याचे पोल्युशन हाय पोल्युशन आहे. त्याचे जे केमिकल होते ना ते कितीही त्याच्यावर प्रोसेस केली तर त्याचा रंग काळाच येतो. मग शेतकरीला पाणी शास्त्रीयदृष्ट्या योग्य म्हणून चालत नाही हो, रंग काळा आहे ना, ते स्वीकारत नाही शेतकरी. दत्तचं तेच झालं ना. आणि कपॅसिटी लहान आहे. मग दत्त शिरोळ, वारणा, कोपरगावचे काळेंची, विखे पाटलांची आणि नंतर सिद्धेश्वर सोलापूर यांनी प्रयोग केले. त्यावेळेला पवारसाहेबांनी परमिशन द्यायची की नाही म्हणताना म्हणले हे आप्पासाहेब काढादी तुम्ही नाव ऐकून असाल त्यांना मी देतोय कारण ते चांगले होते कारभार. जर आप्पासाहेबांनी कागद कारखाना सक्सेसफुल केला तर मी म्हणेन की बाकीच्यांचं काहीतरी चुकलं आहे. पण आप्पासाहेबांच्याकडनं सक्सेसफुल झालं नाही याचा अर्थ कुठेतरी ह्याच्यातच चूक आहे, आपल्या बेसिक चूक आहे असं बोलले होते. त्यांनाही त्याला बेसिक कारणाने त्याची कपॅसिटी फार लहान पडत होती. त्यामुळं त्याचे ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि विक्र्यात मेळ बसला नाही. पुढच्या पण पार्टिकल बोर्डचं थोडक्यात पुन्हा बोलतो की मार्केटिंगचा कसा प्रभाव होतो बघा की पुन्हा पार्टिकल बोर्ड जोरात चालले. आता आपल्याला कळत पण नाही आपण म्हणजे बगॅस बेस पार्टिकल आहे कुठला. 5 स्टार MIDC मध्ये एक आता पार्टिकल बोर्ड कंपनी आहे, तर ते मार्केटमध्ये होते. ते प्लायवूड विकायचे, म्हणजे मार्केट त्यांच्या हातात होतं आणि ते बाहेरून प्लायवूड आणायचे. मग त्याने विचार केला की आपल्याकडे आज मार्केट आहे, आपल्याकडे काही नाही आहे प्रॉडक्ट. मग ते बॅकएंडला गेले. बॅकएंड जाऊन त्यांनी स्वतः फॅक्टरी टाकली, सक्सेसफुल आहे. नाही पण सहकाराकडे तसं विचार केला तर ज्या गोष्टी लागतात फक्त तुमच्यामध्ये, जसं तुम्ही शाहूला बदल केले किंवा मार्केटिंग हा दृष्टिकोन असेल तर शक्य आहे सगळं आहे ना. परसिव्हन्स पाहिजे, जेस्टेशन पिरियड आहे ना त्याला, त्याची म्हणजे ते ब्रीदिंग टाईम मिळायला पाहिजे. मग त्या दृष्टीनं तुमची फायनान्शियल पण ताकद पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्यात, तर तो तिथं आपण कमी पडतो. कारण सहकारी कारखान्याला कसं आहे की हंगाम झाला की भांडरी का, म्हणजे जेवढे पैसे आले तेवढे खर्च जाऊन राहिलेले पैसे उसाचे वाटले. शेवटी काय तोडणी मजूर मोकळा जातो तसं आम्ही पण मोकळेच असतो. काहीच नसतं. रिझर्व्ह हा कन्सेप्टच नाही हो, तो यायला पाहिजे ना. मग शासनाने काय बदल करायला पाहिजे ह्या एकूण धोरणामध्ये असं तुम्हाला वाटतं? साखर उद्योगाच्या बाबतीतली जी काही धोरणं आत्ता आहेत त्याच्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे? मुळामध्ये मला उत्पन्नच कमी आहे तर माझे खर्च कसे भागणार. त्यामुळं कळीचा मुद्दा आहे साखरेचा दर. साखरेचा दर, ऊसाचा दर आणि साखरेच्या दरानुषंगिक इथेनॉलचा दर हे सगळं इन टँडम ठेवायला पाहिजे शासनानं. FRP वाढली तर साखरेचा दर वाढला पाहिजे.
ही पहिली गोष्ट केली पाहिजे. साखरेच्या दराने यानंतर FRP दिल्यानंतर FRPच्या वर पैसे देणे हे एक कन्सेप्ट हळूहळू कमी केली पाहिजे. तुम्ही भले FRP चांगली करा, मी मागाशी म्हणलं 4,000 करा, 4200 करा, प्लस तुमच्या याच्यासाठी तेवढे साखरेचे दर करा. पण FRP दिल्यानंतर 2 पैसे जर कारखान्यांना राहिले तर भले त्यांनी टॅक्स भरायचा असेल तर भरते. आता तुम्ही टॅक्स रॉ मटेरियलचा मान्य केलं, पण त्यानंतर जर मला नफा झाला त्याचा टॅक्स घ्या, पण त्या कारखान्यांना रिझर्व करायला तुम्ही कुठेतरी शिकवा. माझ्याकडे गंगाजळीच नसेल, रिझर्वच नसतील, तर मी नवीन नवीन गोष्टी करणार कशात? आणि दरवेळेला मी कुठलंही प्रोजेक्ट लहान मोठा करायला कर्जच काढत बसलो, ते फायनान्शियल टिकणार नाही. बरं, ते हरकत नाही, पण त्या 100 रुपयाला 30 रुपये तर माझे पाहिजेत ना. 30 रुपये सुद्धा माझे नसतील, ते पण मी कर्ज 100 रुपयाचा प्रोजेक्ट 100 रुपये कर्ज घेऊन वायबल होत नाही, जगात कुणी सांगेल. त्याला काय फार मोठा याची गरज नाही. आम्ही माझ्या काळात किंवा राजा आम्ही असं शाहूमध्ये 300-350 कोटीची प्रोजेक्ट केली. आम्ही 30% रक्कम आपली तयार होती, आम्ही रिझर्व तयार केले, आम्ही टॅक्स भरले. शाहू कारखाना हा ऑफिशियली टॅक्स भरणारा महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे. 5 कोटी पहिला टॅक्स भरला आम्ही 2005ला, आणि दरवर्षी आम्ही थोडा थोडा टॅक्स भरतोय, पण रिझर्व करतोय. एक काळ असा होता की आमच्याकडे 100 कोटी रिझर्व तयार होते. त्यामुळे को जनरेशन असेल, ॲडिशनल एक्सपान्शन असेल, नवीन डिस्टिलरी असेल, हे सगळे प्रोजेक्ट करताना 30% आपले पैसे पहिले येतात, 70%च कर्ज. त्यामुळे कर्ज फेडायला सोपं जातं तुम्हाला. आता काय होतं, 100% कर्ज म्हणायचं, मग त्याला काय तर जगदरी वायबिलिटी करायची. पण बघावी लागते. त्यामुळे कारखान्यांना FRP तुम्ही चांगली करा. FRP द्यायला बंधन आहे, ते आपण देऊ द्यात. FRP आणि त्याचा खर्च सुसंगत, त्याला 2 पैसे साखरेला दर द्या. राहिलेल्या पैशाचं कंपल्सरी तुम्ही त्याला रिझर्व करायला सांगा, आणि ते होईल असं बघावं, केंद्राने बघावं, राज्यांनी बघावं. पण त्याला दुसरा मार्गच नाही. तुम्ही स्वतःचे पैसे 70 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष कारखाना चालवल्यानंतर पुढचा हंगाम चालवण्यासाठी मी जर कर्ज मागायला गेलो तर मग काय राहिलं? मग शासन सतत किती वेळा देणार? नाही नाही, देऊ नका. साखरेला दर द्या म्हणतो मी, आम्हाला काहीच देऊ नका. साखरेला दर द्या की जो करून मग FRP माझी कॉस्ट कव्हर होऊन मला 2 पैसे राहतील, आणि ते पैसे रिझर्व व्हायला पाहिजे. त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं ते तुम्ही बघा. आता जर शासनाचे ऑडिट सेक्शन सगळ्यांना अ वर्ग म्हणत असेल आणि कोण चुकतच नाही म्हणत असेल तर ते पण चुकीचं आहे ना. तुम्ही चुकणारे कान धरा ना, तरच बाकीचे सरळ वागतील. एकाला शिक्षा केली तरच 99 मुलं चांगले वागतात ना. बरोबर आहे. ते पण होत नाही. तुमची आहे, तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे, तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुम्ही ते आणि काय म्हणायचं कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणूनच बसताय ना. काय हरकत आहे करायला? पुढच्या 10-15 वर्षामध्ये काय धोरणात्मक बदल व्हायला पाहिजेत? म्हणजे जर टप्प्याटप्प्याने, आता आपण बराच वेळ चर्चा करतोय त्याच्यामध्ये, म्हणजे रॉ मटेरियलचा पण तुटवडा आहे, मोठा प्रश्न आहे. हां, आणि मग हे सगळं जर चालवायचं असेल किंवा जर या उद्योगाला एक काय म्हणतो शाश्वत आणि सस्टेनेबिलिटी आणायची असेल तर काय धोरणात्मक बदल करायला पाहिजेत एकूणच? कारण हे फक्त शासन किंवा कारखानदार असं नाही, तर प्रत्येक स्टेक होल्डर. पहिला प्रश्न येतो कारखानदारांचा की तुम्ही व्यवसाय म्हणून चालवा. उद्योग हा उद्योगासारखा चालला पाहिजे, तिथे इतर कुठल्याही गोष्टी येता कामा नये. तुमचे राजकीय जोडे बाहेर ठेवून आत या. चव्हाणसाहेब बोलले होते, राजकारण आणि तुमचं सहकार्य एकत्र जाऊ शकत नाही. आणि जिथं जिथं हा प्रयोग झाला तिथं ते फेल गेले ते सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळं आणि आर्थिक निकषाच्या बळावरच तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजेत, ही कारखान्यांची जबाबदारी आहे. शासनाच्या पातळीवर मी मगाशी म्हटलं तसं की कच्च्या माल पक्का माल तुम्ही दर ठरवत असाल तर त्याचा आज जी काही तुमच्यापुढं मांडणी झालेली आहे त्याचा तुम्ही विचार करा त्या पद्धतीनं दर. मग महागाई जर तुम्ही फक्त साखरेशीच निगडीत करत असणार तर ह्याला कधीच सोल्युशन निघणार नाही. आम्ही इंडस्ट्रीत आलो आणि रिटायर झालो तरी तसंच बोललं जाते. म्हणजे आम्हाला वाटलं रिटायर होताना तर यात काहीतरी बदल होईल, तोही झालेलं नाही. मग कधी, म्हणजे मला समजतच नाही की ह्यांना कधी जाणीव होणार की साखरेचा दर वाढल्याने महागाई फार वाढतच नाही आहे. हे कुठेतरी आपण बागलबाव करतो आहे असं का वाटत नाही? आणि शेतीच्या माल विषय आला तरच महागाई होते. इतर सगळे माल आपण गुपचूप घेतो, नो निगोशिएशन. आता तर मालमध्ये गेल्या काय विषयच नाही,
पटापटापटा बकेटमध्ये टाकायचं, तिथं जे टाईप करतील ते बिल द्यायचं आणि बाहेर यायचं. मग हे बदलावं लागेल ना शासनाच्या पातळीवर, कारखानदारांनी हे बदलावं लागेल. आणि तिसरं महत्त्वाचं की शेतीमधलं उत्पादकता जी घसरलेली आहे ती वाढवावी लागेल. आणि ही शेतीची उत्पादन वाढवत असताना त्यात शेतकऱ्याचा सहभागी खूप महत्त्वाचा आहे. मग ह्या टेक्नॉलॉजी आल्याच आहे, AI आले तर AIला बेसिक तर ड्रीप लागतंच. त्या ड्रीपवर बेस्ड AI टेक्नॉलॉजी वापर करून पण ती वाढली पाहिजे. आणि मग जिथं जिथं हे इंडिव्हिज्युअल क्षेत्राने शक्य नाही तिथं कारण मेकॅनायझेशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, काय असेल, जे छोट्या शेतकऱ्याला शक्य नाही. सहकारी कारखाने कुठल्या तत्त्वावर तयार झाले? सगळे शेतकरी म्हणून कारखाना काढला. तसं सामुदायिक पद्धतीने शेती, जी उद्या भीती वाटते कॉर्पोरेट होईल आणि तो शेतकरी तिथं कामावर जाईल त्याच्याच शेतावर आणि वर्षाला काय तर त्याला मानधन मिळेल त्या कंपनी. त्यापेक्षा तुम्ही सामुदायिक शेती करा ना, पुढाकार घ्या. तुम्हाला ज्याच्यावर विश्वास वाटतो तो विश्वास माणसावर सोपवा. मी आमच्या त्यावेळच्या शेतीकाला सांगत होते की मला एक 100 एकर शेती एका ठिकाणी दे, कुठली पण दे. मी चेअरमन साहेबांची परमिशन घेतलेली आहे की सगळी शेती आपण करायची. तर शेतकरी त्यात आला तरी येऊ दे, पण त्याचे सगळे खर्च आपण करायचे. ऊसाच्या बिलातनं ते आपण कापून घेऊ आणि त्याच्या काय म्हणूया जी काही त्याचं एकरेज आहे त्याप्रमाणे त्याच्यावर विभागणी करू, खर्च आणि उत्पन्न. पण ते एक मॉडेल करूया की लोकांना वाटेल की सामुदायिक शेती शक्य आहे. पण ते काही घडलं नाही त्यांच्याकडून. काय त्या म्हणजे तेवढे तळमळ असावं लागते, इंटरेस्ट असावा लागतो. माझी ती खूप इच्छा होती की जोपर्यंत आपण शाहूत आहे तोपर्यंत असा एक प्रयोग करायचा की ही 100-200 एकर जमीन एका ठिकाणी केलेली आहे आणि ती मेकॅनायझेशन म्हणा, टेक्नॉलॉजी सगळा वापर करून एकरी उत्पन्न वाढलेलं आहे आणि काय खर्च असेल तो जाऊन शेतकऱ्याला एवढे पैसे दिले की जेणेकरून ठीक आहे लोकांना वाटेल आपण करू शकतो. कारण मला नाही वाटत ही 2 आणि 3, 5 गुंठ्याची शेती करून नाही शक्य होणार. एकूणच या उद्योगासाठी अजून जे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, मग ते शेतकऱ्यांसाठी असेल, कारखानदारांसाठी असेल, तर हे पुरेसं आहे का महाराष्ट्राच्या किंवा आपल्या जिल्ह्याचा विचार केला कोल्हापूरचा तर? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सच काय अडचणी मला वाटत नाही आहे. कारण बेसिक प्रश्न कुठे येतो, फॅक्टरी साईडमध्ये ज्या टेक्नॉलॉजी नवीन नवीन येतच राहतात. कारण त्याच्याकडे आपल्याकडे VS आहे, तसंच एक डेक्कन शुगर किंवा राष्ट्रीय पातळीवर एक संघटना इस्टा म्हणून आहे, त्यांचे असे अभ्यास सुरू असतात, रिसर्च पेपर येत असतात, ते नवीन गोष्टी करत असतात. मग वेगवेगळ्या मिलवर नवीन प्रयोग होतात आणि मग ते सक्सेसफुल झाले तर कारखान्यांनी स्वीकारावे. हे ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे पूर्वीच्या शुगर फॅक्टरीतल्या टेक्नॉलॉजीने आजच्यात खूप बदल आहे आणि त्या कारखान्यांनी त्याप्रमाणे स्वीकारले. तर काही त्याला अपवाद असतील. शेतीतले बेसिक प्रश्न आहे आता उत्पादकता वाढवण्याचा. हार्वेस्टिंगचा प्रश्न आहे तो आपण चर्चा केली की जिथं शक्य आहे तिथं मशीन वापरणं सुरू आहे, पण शक्य नाही तिथं तुम्हाला स्वतःलाच एकत्र येऊन करावं लागेल. तुम्ही दुसऱ्या विसंबून राहून चालणार नाही. असं एकंदरीत म्हणजे फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चरची अडचण आहे असं नाही, पण जे चेंजेस हवे ते आपण आता जी चर्चा केली त्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीनं प्रत्येकानं आपली जबाबदारी उचलली पाहिजे. ऊस उद्योगाला चांगलं भवितव्य आहे. नाही, ऊस उद्योगाला चांगलं असायचं कारण असं आहे की आपण जगामध्ये 2 नंबरची साखर निर्माण करतो आणि 1 नंबरचं कन्झम्पशन आहे. 285-200 लाख टन आपण साखर खातो. 1 लाख ती जर साखर नाही खाल्ली, आता काही लोकांचा दावा आहे की जादा पाणी पिणारं पीक म्हणून ऊसाकडे बघितलं जाते, ती कशाला पाहिजे. मग क्षणभर असं आपण गृहीत धरूया की नाही आपण ऊस करायचा. जगामध्ये आज 1800 ते 1900 लाख टन साखर बनते. त्यात 700-800 टनचा ट्रेड होतो, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट. बाकी त्या देशात त्यातली 300 लाख जर साखर कमी झाली म्हणजे 500 लाख साखर एक्सपोर्टला म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडला वापर राहिली आणि तेवढी जर इम्पोर्ट करायची झाली तर साखरेचा दर काय होईल आणि तो या देशाला परवडेल का? आणि मग सर्वसामान्याला साखर तर मिळेल का? साखर जरी काय असेल तर साखरी ऊर्जा देतेच ना शेवटी. ऊर्जेचं क्षेत्रच आहे साखरेचं आपलं. म्हणजे फक्त ते जास्त पाणी पितं म्हणून दंगा करण्यापेक्षा हा पण विचार करायला पाहिजे ना. ठीक आहे नाही करायची साखर, पण 300 लाख टन साखर आज तुम्ही बाजारात गेला 500 रुपयाला साखर मिळणार नाही. 50-100चं काय घेऊन बसलाय. 40% डिपॉझिटच होणार किंवा बरोबर. म्हणजे
ब्राझील 1 नंबरला उत्पादकता आहे, 2 नंबरला आपली आहे, पण 1 नंबरला कन्झम्पशन आपलं आहे ना जगाच्या पाठीत. 290 लाख टन साखर खातो आपण. त्यामुळे भवितव्य नाही असं म्हणता येत नाही. गरजच आहे, म्हणजे अगदी ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत त्यातलंच आहे ते. अन्न वस्त्र म्हणजे अन्नातलाच तो भाग, वस्त्र आणि निवारा. ह्या गोष्टीला कुठेही हे होणारच नाही ना. मटण स्वस्त होईल का असं विचारल्यासारखं आहे. होणारच नाही. काय होईल? महाराष्ट्रातला साखर उद्योग हा केवळ शेतकरी आणि अर्थव्यवस्थेशी निगडीत नाही, तर तो इथली समाजव्यवस्था आणि राजकारणावर देखील तितकाच प्रभाव टाकतो. याविषयीची आपली परखड मतं आज आवताडे साहेबांनी या ठिकाणी मांडलीत. गेल्या 2-3 तासाच्या चर्चेमध्ये साखर उद्योगाचा अगदी बियाणांच्या निवडीपासून शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था, नवं लागवड तंत्र, वाहतूक व्यवस्था, कारखान्याची व्यवस्था, कारखान्याची आदर्श प्रणाली आणि एकूणच साखर व्यवसायासंदर्भातले किंवा या साखर कारखानदारी संदर्भातले ध्येय धोरणं भविष्यामध्ये कशा पद्धतीची असावीत, धोरणकर्त्यांनी कोणते निर्णय घ्यायला हवेत, याविषयी अतिशय परखड मतं या ठिकाणी आवताडे साहेबांनी मांडलीत. आता या सर्व मतांचा या व्यवसायातील जे घटक आहेत या सर्वांनी विचार करून त्याच्यावर दीर्घकालीन अंमलबजावणी करण्याची गरज आहे. साहेबांचा हा अनुभव महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला नेहमीच दिशा देणारा असेल अशी आपण आशा व्यक्त करूया. नमस्कार साहेब.